मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे पाटलांनी 5व्या दिवशी आपलं उपोषण अखेर मागे घेतलं। आपला विजय झाला असं जरी जरांगे पाटील म्हणत असले तरी झालेला विजय मराठा समाजाच्या हिताचा नाही असा आरोप आता मराठा आंदोलनामध्ये सक्रिय असलेल्या काही जणांकडून करताना पाहायला मिळतात। तर काय आहे हे संपूर्ण नेमकं प्रकरण आमच्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून पाहूयात। झालेला निर्णय मराठा समाजाच्या हिताचा नाही, मराठा नेत्यांचाच शासन निर्णयावर आक्षेप, शासन निर्णयावरून जोरदार आरोप प्रत्यारोप। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले। शासनाने त्यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं। विजयाची भावना व्यक्त करत जरांगे पाटील यांनी सर्व मराठा बांधवांना मुंबई रिकामी करून माघारी परतण्याचं आवाहन केलं। त्यामुळे मराठा समाजाच्या हिताचा निर्णय झाल्याची भावना निर्माण झाली। मात्र आता मराठा समाजातीलच काही जणांकडून शासन निर्णयावर नाराजी व्यक्त केली जाते। या शासन निर्णयामुळे मराठा समाजाला काहीही फायदा होणार नसल्याचं काहींचं म्हणणं आहे, तर यात काहीही नवीन नसल्याचंही काहींनी बोलून दाखवलंय। मराठवाड्यातल्या किमान सगळ्या मराठ्यांना हैदराबाद गॅजेटियरचा लाभ होणार नाही हे मी सांगत होतो। सातारा गॅजेटच्या बाबतीतलं आश्वासन आपल्याला मान्य होऊ शकत नाही। तपासून आम्ही घेतलं, इतरही अभ्यासकांसोबत चर्चा केली आणि मी मनोज दादांच्याकडे गेलो की त्यांना सांगितलं की हे विखे साहेबांच्या नेतृत्वातील हे सगळं जे काही शिष्टमंडळ आहे हे आपल्याला फसवायला लागलेलं आहे। जो काही GR येणार आहे त्याची सुद्धा भाषा आपण दादा तयार तपासून घेऊया, ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड दिसते, आपण आत्ताच शांत पद्धतीने घेऊया, गडबड करायला नको। सरकारने जो काल कागद दिला तो विधी तज्ञांची जबाबदारी होती, तो तपासून घ्यायला पाहिजे। याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे जात पडताळणीचे नियम जुने आहे तेच त्याच्यामध्ये लिहिलेले आहे। तो कागद काय मिळाला याच्यावर आम्हाला चर्चा करणं गरजेचे आहे। तो कागद हा मराठा समाजाला ओबीसीत घ्या असं नाही, तो कागद आहे की मराठा समाजाला काय सवलती दिल्या पाहिजे किंवा कशा पद्धतीने सर्टिफिकेट काढलं पाहिजे याच्यासाठी तो कागद आहे। शासन निर्णयावर आक्षेप नोंदवल्यानंतर जरांगे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे। या शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील सरसकट मराठ्यांना फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसंच ज्यांनी शासन निर्णयावर शंका उपस्थित केली आहे त्यांचाही चांगलाच समाचार जरांगेंनी घेतला आहे। आक्षेप घेणाऱ्यांनी समाजासाठी आतापर्यंत काय केलं असा सवालच जरांगेंनी उपस्थित केला आहे। मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना 100% पूर्ण आरक्षण मिळवून देणार आहे। थोडे दिवस हे संभ्रम करतात, यांच्याकडे मराठ्यांनी लक्ष देऊ नये, थोडे दिवस शांत राहा। तुम्ही का नाही दिलं मग समाज डायरेक्ट विचार, तुम्ही कम नाही दिलं आणि तुम्हाला पाहिजे ना समाज म्हणतो बसा ना मग तुम्ही उपोषणला तिकडे आंदोलन करा ना इथं बसलेला टीव्हीवर बोलायचं। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील यांनी भव्य आंदोलन उभं केलं। आपल्या मागण्या शासनाकडून मान्यही करून घेतल्या। मात्र आंदोलनाच्या तुलनेनं आणि समाज हिताच्या दृष्टीने विचार केला तर मराठा समाजाला फायदा झाला नसल्याचा आरोप मराठा समाजातीलच काहींकडून होतोय। तर दुकानदारी बंद पडल्यानं काही जण असं बोलत असल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे। त्यामुळे शासन निर्णयाच्या विरोधात मराठा समाजातच 2 मतप्रवाह असल्याचं दिसतंय। मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी मुंबई या ठिकाणी आंदोलनाला बसले। मात्र GR मिळाल्याच्या नंतर त्यांनी मागे हटण्याचा निर्णय घेतला। या ठिकाणी मागे जरी आले असले तरी या निर्णयावर बरेच मराठी नेते नाराज आहेत। त्यामुळं मराठा नेत्यांमध्येच आता हा वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय। कारण मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये बरेचसे मराठा नेते आता एकत्रित उतरलेले आहेत आणि त्यांनी जरांगे पाटलांच्या या भूमिकेला विरोध केलेला आहे, GRला देखील विरोध केलेला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।